कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कपाशी नियोजन आपलं चालू झालेलं आहे आणि कपाशी नियोजनमध्ये बागायती क्षेत्रामध्ये आपण कपाशी लागवड करणार असाल तर पाणी आपण पहिल्यांदा सरीमधून एकदा देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पाणी देऊन घ्या. पाणी देऊन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये सरी आपण कोरड्यामध्ये जर बी लावलं तर मित्रांनो आपण मोगम स्वरूपामध्ये सरीमध्ये बी लावतो आणि येथे जर बी लावलं आणि पाणी आपलं जर खालून गेलं तर या बी लावण्याचा काही आपल्याला फायदा होणार नाही. हे बी कोरड्यामध्येच राहून जातं आणि ह्या बियाची पाणी न भेटल्यामुळे उगवण क्षमता इथे होत नाही. आपण पाण्यावरती जर लागवड करणार असाल आपल्या फ्लो पाण्याने तर निश्चित आपण पहिल्यांदा एकदा अशा स्वरूपामध्ये पाणी देऊन घेतलं पाहिजे. सुरुवातीला प्रथमतः असं पाणी एकदा देऊन घ्या. सरीमध्ये काय होतं, पाणी दिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो बी आपल्याला नेमकं कुठं टोबायचं आहे ते. आता पाणी पाहू शकता आपण इथून चाललेलं आहे आणि बी लावताना आपण थोडं खाली लावायचं आहे. कारण काय होतं, पाणी दिल्यानंतर जमीन आपली जी माती मोकळी असते ती खाली बसते आणि पुढील जे आपण पाणी देतो ते अजून खालून मित्रांनो चालतं. त्यामुळे निश्चित बी लावताना पाणी सध्याला इथून चाललेलं आहे तर बी नेमकं मित्रांनो आपण थोडं खाली लावा, जेणेकरून ते पाण्याच्या संपर्कामध्ये पुढील वेळी येईल आणि याची उगवण क्षमता झपाट्याने होईल आणि याला पाण्याची कमतरता पुढे पडणार नाही. ही मित्रांनो दक्षता आपण येथे नक्कीच घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कपाशीमध्ये तूट येथे होणार नाही आणि दुबार पेरणीचं संकट आपल्याला यामध्ये येणार नाही. तर निश्चित मित्रांनो कपाशीचं नियोजन, लागवडीचं नियोजन तुम्हाला मी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत देणार आहे. कपाशीचं नियोजन पाहण्यासाठी कृषी वार्ता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला मित्रांनो जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली काही समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट निश्चित करू शकता. तर चालू खरीप सीझनचं नियोजन 2026चं पूर्ण चॅनलवरती व्हिडिओ कपाशीचे येणार आहे आणि आपण कपाशीचं बियाणं कोणतं घेतलं आहे, लागवड कधी करणार आहे, आता तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती आपण पुढे देणार आहोत. आता आपण जमीन ओलायला इथे चालू केलेली आहे आणि जमीन ओलावल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी याची लागवड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नियोजन आपण इथे ठेवा. आपल्याला कपाशीचं अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. तर धन्यवाद.